मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा मित्र या आपल्या युट्यूब चॅनलवर। बघा, एमपीएससी ची तयारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। तुम्ही एमपीएससी ची परीक्षा पास झालेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला आता नोकरी नाही आहे, तरी सुद्धा ती नोकरी आता शासन तुम्हाला देणार आहे। ही सर्वात मोठी खुशखबर आहे मित्रांनो। तत्पूर्वी जर ही खुशखबर तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून ही खुशखबर मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ती खुशखबर काय आहे। चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया। बघा मित्रांनो, एमपीएससी च्या गुणवत्तांना आता मिळेल विविध खासगी क्षेत्रात संधी। बघा, निपुण सेतू अंतर्गत आता रोजगाराचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। बघा, निवड ज्यांची झालेली नाही त्यांना आता रोजगार मिळणार आहे। तर या जो वृत्तपत्र लोकमत वृत्तपत्रामध्ये हा जो कात्रण आलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे नेमकं बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचून अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या हजारो गुणवंत उमेदवारांच्या ज्ञान आणि कौशल्य प्रशासकीय क्षमतेचा उपयोग आता उद्योग व कॉर्पोरेट क्षेत्रात म्हणजेच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये तुम्हाला निपुण सेतू अंतर्गत रोजगार मिळणार आहे। बघा, ह्यामध्ये कोण हे पात्र असतील हे सांगितलेलं आहे त्यांनी, बघू शकता तुम्ही कोण असतील पात्र। एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत गेलेला आहे, स्किल टेस्ट म्हणजे कौशल्य चाचणी दिलेली आहे, शारीरिक चाचणी म्हणजे ज्यांना लागू असते म्हणजे पीएसआय असतील, ज्यांची शारीरिक चाचणी ज्या ठिकाणी फिजिकल टेस्ट असते तिथपर्यंत पोहोचलेला आहे तुम्ही। आणि जर तुम्हाला तिथून तुमची निवड झाली नसेल आणि यादीत नाव आले नसेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत म्हणजे या निपुण सेतू अंतर्गत काय मिळणार आहे, कॉर्पोरेट किंवा उद्योग क्षेत्रामध्ये आता जॉब मिळणार आहे, तुम्हाला नोकरी ही मिळणार आहे। या उपक्रमाचा लाभ हा तुम्हाला घेता येणार आहे। बघा, त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे, अंतिम निकालानंतर एमपीएससी कडून एपीआय प्रणालीद्वारे संबंधित उमेदवाराचा म्हणजे तुमचा जो डाटा आहे तो सुरक्षितपणे निपुण सेतू जो पोर्टल आहे त्याच्यावर हस्तांतरित केलेला आहे। तर मित्रांनो, हीच जी बातमी होती हीच आनंदाची बातमी आहे। तुमचं एमपीएससी मध्ये सिलेक्शन झालं नाही पण एमपीएससीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जर तुम्ही गेला असेल तर तुम्हाला नोकरी मिळाली नसेल तर तुमचं सिलेक्शन जर झाले नसेल तर तुम्हाला आता नोकरी ही मिळणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांना समजेल। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।